आता संक्रांत म्हटलं की तिळगुळ आणि शॉपिंग एवढंच आपल्याला आठवतं, पण एवढ्यावर काही संक्रांत होत नाही. संक्रांत येताना भरपूर सगळी कामं आपल्या बायकांसाठी घेऊन येत असते. म्हणजेच आता तिळगुळ बनवायचे म्हटलं तर तिळगुळ काही डायरेक्ट होत नाहीत. अगोदर तीळ स्वच्छ धुवून, निवडून, वाळवून ठेवावे लागतात. तेच केलं त्यानंतर आता घरामध्ये बायका हळदी कुंकाला येणार जाणार असतात, तर आपल्याला क्लिनिंग पण हवीच असते सगळीकडे. तेच क्लिनिंगसुद्धा करून घ्यायचं असतं. सोबतच आपले ब्लाऊज ऑल्टर करणं, साडी पिको फॉल करणं, शॉपिंग ही बरीचशी कामं असतात. आज मग मी क्लिनिंग एक कोपरा क्लिनिंग करायला सुरुवात केली आणि हा गॅसजवळचा कोपऱ्यांना खूप म्हणजे चिकट घाण होतो, कारण की फोडणीची वाफ वगैरे त्यावर जाऊन बसते आणि पितळेचे डबे जेवढे दिसायला सुंदर तेवढेच ते मेंटेन करायला त्रासदायक आहेत बरं का, पण खूप सुंदर दिसत आहेत. आणि हे पितळेचे डबे माझ्या सासूबाईंनी दिलेले आहेत. त्यानंतर बरीचशी कामं आता गहू वगैरे निवडणं ते करून घेतलं आणि संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली. एवढं सगळं करेपर्यंत मैत्रिणीने ताजी फ्रेश वांगी दिली होते शेतातले, तेच वांग्याची भाजी बनवून घेतली. मस्त अशा बाजरीच्या कडक भाकरी बनवल्या. आजचा मेनू सिंपल पण खूप टेस्टी होता बरं का. त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.